नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वीच आपण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया रँकनुसार BMSचा कट ऑफ काय राहू शकतो ही माहिती घेतली होती। या व्हिडिओमध्ये आता आपण कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये किती मार्कपर्यंत सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट BMS कॉलेज मिळेल ही माहिती घेणार आहोत। जो काही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आलेला आहे, कॅटेगरीनुसार जी आतापर्यंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्यानुसार आपण हा महाराष्ट्रातील BMS कॉलेजेसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण सर्व कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना कळेल की यावर्षी कॅटेगरीनुसार किती मार्कपर्यंत महाराष्ट्रात BMS कॉलेज मिळू शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जेही विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ। तुम्ही या ठिकाणी सिरियल नंबर 1 ला पाहू शकता। ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर यावर्षी नीट 2025 मध्ये स्कोअर साधारण 210 मार्कपर्यंत आलेला असेल तर या विद्यार्थ्यांना स्टेट कोटामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं। त्यापुढे जर आपण SEBC या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण 255 मार्कपर्यंत राहू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आपण कट ऑफ पाहत आहोत हा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे। यामध्ये जर महाराष्ट्रात काही नव्यानं BMS MBBS कॉलेजेस सुरू झाले तर बदल होऊ शकतो, याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्या। त्यापुढे जर आपण SC कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थ्यांना यावर्षी साधारण 260 मार्कपर्यंत महाराष्ट्रात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळेल। SC कॅटेगरी झाल्यानंतर आता आपण NT1 या कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी NT1 मध्ये येतात या विद्यार्थ्यांना यावर्षी साधारण 265 मार्कपर्यंत महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं। OBCचा कट ऑफ देखील याच मार्क दरम्यान राहू शकतो। NT2 कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 267 मार्क व NT3 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण 269 मार्कपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट BMS कॉलेज मिळेल। VJNT कॅटेगरीचा कट ऑफ झाल्यानंतर शेवटी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी ओपनमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना साधारण 275 मार्कपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये BMSचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। ऑल इंडिया रँकनुसार देखील आपण माहिती घेतलेली आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर मी जो तुम्हाला आता कॅटेगरीनुसार मार्क सांगितलेले आहेत त्यापेक्षा 5 ते 10 मार्काने कमी येत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका। महाराष्ट्रामध्ये जर काही नवीन कॉलेजेस सुरू झाले किंवा SML जर तुमचा या स्कोअरवर देखील चांगला आला तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये BMS या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो। या अनुषंगाने भविष्यामध्ये जी काही माहिती येणार आहे ती माहिती मी तुम्हाला YouTube व्हिडिओज मार्फत तसेच आपल्या फ्री WhatsApp ग्रुपवर देणार आहे।
SML लिस्ट आल्यानंतर आणखी आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळेल की महाराष्ट्रात किती मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना BMS कॉलेज मिळू शकतं। तुर्तास हा जो काही आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला आहे हा तुम्ही कट ऑफ गृहीत धरू शकता। जर तुमचे मार्क मी जे मार्क तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यापर्यंत येत असतील तर तुम्हाला महाराष्ट्रात स्टेट कोटामार्फत BMS कॉलेज मिळेल अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता। तसेच BMS आणि BHMS ॲडमिशन संदर्भात जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकता। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल। ज्या विद्यार्थ्यांचे मार्क साधारण 150-200 या दरम्यान आहेत परंतु त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातच BMS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामार्फत कमीत कमी फीसमध्ये महाराष्ट्रात BMS या कोर्ससाठी प्रवेश करून देण्यासाठी आम्ही अशा विद्यार्थ्यांची देखील मदत करू शकतो। तर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटामार्फत किंवा ज्या विद्यार्थ्यांना मेरिटनुसार BMS कॉलेजमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या। कारण तुमचा जो काही स्कोर आहे ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार पुढे तुम्हाला कोणता प्लॅन वापरावा लागेल, कोणत्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागेल या संदर्भाने तुम्हाला योग्य ती मदत व माहिती दिली जाईल व विद्यार्थ्याचं BMSचं स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो। तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत ही संपूर्ण प्रोसेस पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करून पेड काउन्सिलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।